या ठिकाणी माननीय प्रभाताई विलास या तळेगाववरून आलेल्या आहेत. त्यांचं वर्क फॉर इक्वॅलिटी असं गेली 23 वर्ष त्या काम करतात आणि स्वतःची त्यांची स्थितीसुद्धा अभ्यास करायला लिहायला पेनसुद्धा नाही अशी एकेकाळी होती. त्याच्यामुळं त्या इतरांच्या गरजा समजू शकल्या आणि 2000 मुलींना त्यांनी शालाबाह्य शिक्षण देऊन 10वी पास करवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे छायाताई देशपांडे आलेले आहेत. त्या भगवद्गीतेचा दैनंदिन जीवनातील संबंध या विषयावर बोलणार आहेत. माननीय श्रीराम भोमे सर आलेले आहेत. त्यांचा संतकार्य आणि राष्ट्रभक्ती या विषयावर बोलणार आहेत. फक्त आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळं 10 मिनिटाच्या वर आपण कोणालाही वेळ देऊ शकत नाही, कारण सगळं शेड्यूल आपलं थोडं बिघडत गेलं. आणखीन प्रदीप गाडे इथं आलेले आहेत. येऊ देत, सावकाश या तुम्ही वर, त्यांना तिथून बाहेर जाऊ देत. म्हणजे मला असं वाटतं की खूप टाळ्या प्रदीप गाडेंसाठी पडल्या पाहिजेत. या 28 वर्षाच्या युवकानं, मी आधीच काय सांगते ते ऐकून घ्या. या 28 वर्षाच्या युवकानं त्याच्या एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये 1 लाख युवक युवतींना नोकऱ्या दिलेल्या आहेत मिळवून, आणि ज्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत त्यांच्याकडून त्यांनी एकही पैसा घेतलेला नाही. प्लीज सिट डाऊन, धारिया साहेबांच्या शेजारी बसा आपण. आणि एकही पैसा त्यांच्याकडून घेतलेला नाही. तर त्या कंपन्या त्यांनी प्रांजळपणे लिहिलेलं आहे की ज्या मुलांची मी जिथे रिक्रुटमेंट करतो तर त्या कंपन्या मला काय त्यांचं जे ठरलं असेल त्याप्रमाणे मानधन घेतात. बिचाऱ्या गरजू तरुणांकडून किंवा तरुणींकडून ते एकही पैसा घेत नाहीत. हे प्रचंड मोठं काम आहे त्यांचं असं मला वाटतं. व्यासपीठावर बसलेली सगळीच माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी आहेत. पण मी या ठिकाणी माननीय छायाताई देशपांडे यांना त्यांच्या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करते. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. छायाताई. भारत मातेला प्रणाम. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण जमलेले जाणकार श्रोते. खरं म्हणजे आत्ता सुमेधाताईंनी जे सांगितलं की आत्महत्या खरंच आज सध्याच्या काळामध्ये फार मोठा गंभीर विषय झालेला आहे. आणि मग आपल्याकडे असं म्हटलं जातं की स्वभावाला औषध नाही, पण स्वभावाला औषध आहे. आणि काय तर आपली गीता ही स्वभावाला औषध आहे. मला गदिमांचं वाक्य जे आहे आपल्या की हे राष्ट्र पेशितांचे, हे राष्ट्र देवतांचे. त्यानंतर ह्यांनी म्हटलेलं आहे आपल्या सावरकरांची वाक्य किंवा गदिमांची वाक्य काय, हे आपल्याला काय देतात तर प्रेरणा देतात. मला सांगा तुम्ही, कुठलाही क्रांतिकारक कधीही काहीही मागत नाही. सावरकरांनी आम्हाला मागायला शिकवलं नाही, हे लक्षात ठेवा. सावरकर आम्हाला द्यायला शिकवतात. सावरकरांनी किती गोष्टी दिल्यात हे सांगायचा हा एक वेगळाच विषय होईल. पण मी फक्त आज गीतेवरती सांगणार आहे की गीतेमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, मग कुठल्याही प्रकारचे असू दे, त्याचं कुठलंही स्वरूप असू दे, त्याचं प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला गीतेतल्या एकेका श्लोकामध्ये मिळतं. आणि म्हणून पहिल्याच अध्यायामध्ये विसृज्य सशनई चापम शोक संविघ्न मानसहा अशा अवस्थेत असलेला अर्जुन याला भगवंत दुसऱ्या अध्यायात काय करतात, एक थप्पड मारतात. क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अरे हे परंतपा, अर्जुन हा अगदी रुजू स्वभावाचा आहे, ज्ञानी आहे, विचारवंत आहे आणि योद्धा आहे, महाबाहू आहे. तो त्याला महाबाहू म्हटले बऱ्याच वेळेला. मग असं तू असताना सुद्धा हे काय तुला भलत्या वेळेला भलती गोष्ट आठवली. आपण परीक्षा असल्यावर तर खरं म्हणजे इथे विद्यार्थी नाही आहेत, मला खरं त्या विद्यार्थ्यांची संपर्क साधायचा होता, त्यांच्याशी मला खूप बोलायचं होतं. कारण आपण बरंच काही ऐकलेलं आहे, आपण बरंच काही श्रवण केलेलं आहे. आपल्याला परत परत तेच सांगण्यात काही अर्थ नाही. मुलगा समजा परीक्षेमध्ये तर सगळी तयारी झाली आहे, त्याची परीक्षा उद्या आहे, सगळं तयार आहे, आणि ऐन वेळेला म्हणतो की आई नाही जाणार मी पेपरला, नाही जाणार मी परीक्षेला. आई काय करते, एखादी थप्पड मारते ना, अरे उठ, हा काय मूर्खपणा चाललाय. तसं भगवंत देखील अर्जुनाला थप्पड मारतात आणि म्हणतात की क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हा हृदयाचा क्षुद्रपणा सोडून दे. तू कोण आहेस, क्षत्रिय आहेस,
तू योद्धा आहेस, तुला तुझ्या स्वभावाप्रमाणे युद्ध केलंच पाहिजे. आणि आज आपण बघतोय की अनेक कौरव आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत या कौरवांना मारण्यासाठी, त्यांचे विचार मारण्यासाठी. शरीराने नाही मारायचं, पण त्यांचे विचार मारण्यासाठी आपल्याला उभं राहिलंच पाहिजे. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतायत पहा. 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये एक एक श्लोक इतका मोलाचा आहे. हिरे माणिक मोती वेचावेत तसे श्लोक गीतेमध्ये आहेत. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियभ्य परमनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धेर परतस्तु सहा. काय अर्थ आहे याचा? अरे इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा तो परमात्मा किंवा परबुद्धी जे म्हणजे परमात्मा जो आहे, आतला आवाज त्याला आपण म्हणतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, नेहमी तुम्ही आतला आवाज ऐकत जा. आतला आवाज आपला कधीही खोटं बोलत नाही. आपण वरवर बाहेरच्या गोष्टी काही चुकीच्या करत असतो, पण आतला आवाज आपल्याला वेगळं काहीतरी सांगतो. तिकडे आपलं लक्ष जात नाही, तिकडे आपण लक्ष देत नाही, तिकडे लक्ष दिलं पाहिजे. 4थ्या अध्यायामध्ये भगवंतानी काय केलं आहे तर भगवंतानी चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तार माम यद्धी तस्य कर्तार माम. हां, तर ते काय सांगितलं की आता 4 वर्ण जे आहेत, हे 4 वर्ण म्हणजे काय? समाजाच्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने हे 4 वर्ण आहेतच, नाही असं नाही. प्रत्येकाने आपापल्या वर्णामध्ये उत्तम प्रकारे काम केलं तर कुठल्याही राष्ट्राला कधीही कुठल्याही प्रकारची वाईट स्थिती येणारच नाही. परंतु हे 4 वर्ण आपल्या देहात आहेत. कसे आहेत तर जेव्हा मी सात्विक गोष्टींचं काही वाचन करते, मी विवेकानंद वाचते, शिवाजी महाराज वाचते, गीता वाचते किंवा तुकाराम महाराज वाचते, ज्ञानेश्वरी वाचते, त्यावेळेला मी ब्राह्मण असते. लक्षात ठेवा, अभ्यास करणं हे ब्राह्मणाचं काम असं म्हटलं जातं, पण याचा अर्थ असा नाही फक्त ब्राह्मणांनी अभ्यास करावा आणि बाकीच्यांनी करू नये, मुळीच नाही. तेव्हा मी ब्राह्मण असते. पण ज्या वेळेला माझ्यावर संकट येतात, मला काहीतरी अडचणी येतात आणि त्या अडचणी आणि संकटावरती मात करायचं असतं, त्यावेळेला मी योद्धा असते, मी क्षत्रिय असते. मी जेव्हा समाजात वावरते, सगळ्या प्रकारचे व्यवहार करते, त्यावेळेला मी वैश्य असते. मी माझ्या आईवडिलांची, गुरुजनांची, समाजातल्या हीन दीन गरीब दरिद्री लोकांची सेवा करते, तेव्हा मी शूद्र असते. क्षुद्र आणि शूद्र याच्यात फरक आहे बरं का. मी तेव्हा शूद्र असते. मग हे चातुर्वर्ण्य आपल्यातच आहेत आणि मग हे चातुर्वर्ण्य आपण सांभाळायचे. शिवाय 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं की ज्ञान प्राप्त करा, नाही सदृशम पवित्रम इह मिद्यते. म्हणजे ज्ञानाशिवाय काहीच पवित्र नाही. पण आता इथे अध्यात्माच्या दृष्टीने ज्ञान म्हटलं तर ते अध्यात्मातलं ज्ञान होईल, पण माझ्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने, कारण आपल्याला गीता म्हणजे 8व्या अध्यायापर्यंत, तर माझ्या आता अभ्यासानुसार वगैरे मी सांगते की 8व्या अध्यायापर्यंत गीता ही व्यवहारच शिकवते, उत्तम व्यवहार शिकवते. आणि 8व्या अध्यायापासून तुम्ही अध्यात्माच्या वळणावरती जायला लागता किंवा वाटेवरती तुम्ही वावरायला लागता, अशी ही गीता आहे. आणि मग जेव्हा तुम्ही ज्ञान प्राप्त करता, म्हणजे काय, जिथे नोकरीला आहात, जिथे कामाला आहे, जे तुमच्यावरती तुमच्या नशिबाने जन्माने आलेलं आहे, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. काय प्रोजेक्ट आहे, काय करायचं आहे, हे ज्ञान प्राप्त केल्यावरती तुम्हाला कोणी हाकलून देणार नाही. तुमचं तुम्ही प्रूव्ह केलं की मी अमुक अमुक आहे, मी तुमचं सांगितलेलं किंवा कंपनीसाठी, देशासाठी जे काय करायचं आहे मला, ते उत्तम प्रकारे मी केलं, तुम्हाला कोण हाकलून देणार आहे त्या नोकरीवरनं? कोणीच हाकलून. हे ज्ञान, याला आपण ज्ञान म्हटलं पाहिजे. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यावरती माणसांनी किंवा तरुणांनी, विद्यार्थ्यांनी नुसतं पैशावरती डोळा ठेवून काम न करावं किंवा काम करू नये. काय केलं पाहिजे? निष्ठा कशावर पाहिजे? कामावर पाहिजे. तुमच्या अंगात कौशल्य असलं पाहिजे. योग कर्मसु कौशलम, 2ऱ्या अध्यायातला 50वा श्लोक आहे. मोदींना फार आवडतो बरं का हा श्लोक. एक गोष्ट आहे त्याची. एक बूट पॉलिश करणारा मुलगा होता आणि तो अतिशय गरीब. आता बूट पॉलिश करणारा म्हणजे गरीबच. तर तो काय करायचा की बूट पॉलिश करता करता त्यांनी आपल्याजवळ तो रोज एक पेपर ठेवायचा जवळ, कारण बूट पॉलिश करता करता लोकांना तो पेपर वाचायला द्यायचा. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, आजूबाजूच्या मुलांकडे लोक न जाता त्याच्याकडे जायचं, कारण त्याला पेपरही वाचायला म्हणायचं आणि बूट पॉलिश ठेवायचं. योग कर्मसु कौशलम.
याला कौशल्य म्हणतात. आता हे अनासक्त वृत्तीने जर तुम्ही केलं, कारण नामदेव सुद्धा असं म्हणतात, न मागे त्याची रमा होय दासी. जो मागत नाही ना त्याची रमा त्याच्या मागे येते. तुमच्याकडे कौशल्य असू द्या, कष्ट असू द्या, प्रयत्न असू द्या, तुमच्या मागे तो लक्ष्मी धावत येईल हे निश्चित आहे. हे गीता शिकवते. आणि मग अनासक्त झाल्यावरती माणूस कसा होतो, तर माणूस कर्मयोगी होतो. तो कर्मयोगी कसा होतो याची 3 उदाहरणं मी आत्ता जर सुमेधाताईंनी जे सांगितलं ना, तशी 3 उदाहरणं मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेली आहे. अहमदनगरमध्ये मी होते, तिथे एका पोस्टामध्ये एका पाटावरती 4 पाय असे लावलेले आणि त्या बाई अशा पाटावरती हात ठेवून संपूर्ण पोस्टामध्ये अशा हिंडायच्या. तिथे त्यांना दिव्यांगामधून नोकरी मिळालेली होती. साधारण 30-35 वर्षाचं. पाठीला मोठं कुबड आलेलं आणि पाटावरती सरकून त्या पोस्टातली सगळी कामं करायची आणि काउंटरवर उभं राहायच्या वेळेला त्या असं जाब देऊन असं उभं राहायच्या, परत हात खाली घ्यायचा, पाटावर सरकून इकडे जा तिकडे जा हे करायचं. आणि त्यांनी काय केलं होतं, आता त्यांचं तर लग्न वगैरे होणं शक्य नव्हतं, संसार नाही काही नाही, त्यांनी आपल्या भावाच्या 3 मुलांना इंजिनियर केलं. योग कर्मसु कौशलम, हे कौशल्य, हा कर्मयोग आहे. आणि ह्या कर्मयोगातून, कर्मयोग कसा आहे बघा, एका कर्मयोग अत्यंत श्रेष्ठ आहे. गीतेतल्या 3ऱ्या अध्यायाचा हा जो कर्मयोग आहे ना, हा कसा आहे तर आपण बाहेर ते खेळणी बघतो ना, मोटार, हत्ती, घोडा वगैरे असं ते हे असतं आणि तो माणूस ते खांब असतो, त्या खांबाच्या भोवती हे सगळे खेळणी असतात आणि त्याच्यात ती मुलं बसतात. कोणी घोड्यावर बसतं, कोणी मोटारीवर बसतं, कोणी हत्तीवर बसतं, कोणी सिंहावर बसतं आणि तो माणूस ते चक्र फिरवतो. मग हे चक्र बाकीचं फिरत असतं, पण त्यातला मधला खांब जो आहे ना तो कर्मयोग आहे. तशी तुमची कर्म फिरत असतात आणि त्याप्रमाणे म्हणजे कर्म हा फार मोठा दांडा आहे, जीवनाचा आधार आहे. आणि म्हणून कर्म अत्यंत शुद्ध आणि चांगले असले पाहिजे. कर्माचे हेतू आहेत. कर्म जितकं शुद्ध, कर्माचं तर कर्म आणि कर्तव्य ह्याच्यात फरक आहे. कर्म चोरी करणं, मारामारी करणं वगैरे वगैरे ही कर्म होऊ शकतात, पण कर्तव्य आईवडिलांची सेवा, राष्ट्रसेवा, प्रामाणिकपणा हे कर्तव्य आहे. आणि डॉक्टर आणि दरोडेखोर दोघांच्याही हातात शस्त्र आहेत. पण दरोडेखोर अनेक खून करतो, मारामाऱ्या करतो आणि कुठे जातो, तुरुंगात. आणि डॉक्टर काय करतो, अनेकांचे जीव वाचवतो आणि काय करतो, पुरस्कार मिळवतो. हा कर्मयोगाचा सिद्धांत फार मोठा आहे. आणि त्याच्यानंतर 6व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, असे जर तुम्ही अनासक्त राहिलात, कामावर निष्ठा आणि जे तुम्हाला प्राप्त झाले ते काम तुम्ही अगदी मन लावून केलं तर तुम्ही काय होतात, म्हणजे थोडक्यात मर्यादा, नियमितपणा या बंधनाने माणूस खंबीर बनतो आणि हळूहळू तो योगी बनतो. आणि मग हा योगी याचा अर्थ असा नाही की डोंगरामध्ये जायचं, हिमालयात जायचं, कुठेतरी एकांतात जायचं आणि नुसती तपश्चर्या करायची, तर तसं नाही. अजून एक उदाहरण, रेल्वेमध्ये खाली पडून एका माणसाचे 2 पाय गेले. दोन्ही पाय गेल्यावरती त्यांनी एका देवळामध्ये ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून अनेक कीर्तन, प्रवचन वगैरे ह्याच्यात म्हणजे त्याच्यात ते पारंगत झाले. आणि त्यांनी एका शाळेला दत्तक घेऊन त्या शाळेला सतत देणगी देऊन त्या शाळेचा उद्धार किंवा त्या शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम केलं. कर्मजम कौशलम, हे कर्मातलं कौशल्य. आणि अशा प्रकारे जेव्हा मनुष्य आपली कर्म उत्तम करतो आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, आत्ता मी परवा पेपरमध्ये वाचलं पहा की एक शिल्पकार उत्तम पाचारणेंचं फार सुंदर लेख आला होता की ते इतके गरीब होते, झोपडपट्टीत वगैरे राहत होते आणि त्यांची शिल्प इतकी सुंदर असायची. आणि ते बघून गोव्याचे मला वाटतं हे कापसे राज्यपाल यांच्या दृष्टीच पडलं आणि त्यांनी त्या बघितलं की अरे हा काय सुंदर, किती शिल्प आहेत, ही कुणाची आहेत, कुठली आहेत, काय, सगळी चौकशी करून नंतर ते मोठे शिल्पकार झाले. त्यांना अनेक प्रकारची गव्हर्नमेंटकडनं किंवा समाजाकडनं किंवा सरकारकडनं मदत मिळाली आणि मग नंतर त्यांचा उत्कर्ष झाला. म्हणजे तुमच्या कामावरची तुमची निष्ठा, तुमचं प्रेम किंवा तुमची लगन म्हणतात ती फार मोठी असते. म्हणून मला एक हिंदी वाक्य आहे पहा कि कांटे पे चलने वाले अपनी मंजिल जल्द ही हासिल करते हैं. त्याचा अर्थ कळला, मतीचा अर्थ.
कांटे पे चलने वाले जो लोग होते हैं वो अपनी मंजिल जल्द से जल्द हासिल करते हैं. कारण काटे टोचतात ना हो, पटापटा पावलं उचलावी लागतात, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून गरिबीमध्ये असणारे किंवा खूप वाईट परिस्थितीमध्ये असलेलेच लोक जास्त कष्ट करतात आणि ते पुढे जातात. आणि यासाठीच म्हणून मुलांनी, विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, स्वाभिमान, स्वावलंबन, स्वच्छता आणि स्वदेश याच गोष्टींचा अंगीकरण करावं. आणि त्याच्यातून मला एकच सांगावंसं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो, फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका. अनंत काणेकर एक लघुनाटककार होते, लघुनिबंधकार. त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. त्याच्यात मी थोडासा बदल करून म्हणेन की स्वतःसाठी घेतलंस तर मेलास आणि दुसऱ्यासाठी दिलंस तर जगलास. आणि अशा प्रकारे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. दुसरं एक सुविचार छोटासा सांगते की जिवंत माणसालाच रस्त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात, परंतु मेलेल्याला रस्ता मोकळा करून दिला जातो. प्रेत येते, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. खरं आहे ना. आणि म्हणूनच आपण खंबीरपणे आणि गीतेतली जी तत्त्वं आहेत ती आचरणात आणली पाहिजे. कारण गीता हे महाकाव्य आहे, गीता हा संवाद आहे, गीता हे तुमच्या आमच्यासारख्यांना उभं करणारं शस्त्र आहे. आणि हे मंत्रशास्त्र आहे. विदेशात इतर शस्त्र आहेत, आपल्याकडे हे मंत्रशास्त्र आहे. आणि याचा आपण काय करावा, अंगीकार करावा. एवढं बोलून मी माझे हे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.